अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तता म्हणजे अवच्छेदवाद युक्त आहे का आभासवाद युक्त आहे? बरोबर आहे. याच्यामध्ये कोणाला मानूया का दोघांना मानूया? कोणाचा विचार होतोय? आता कसला विचार करणार आहे आपण? दोन वाद बघितले. अंतःकरण केवळ राहिलं का अवच्छेदक वाद? अवच्छेद आभासही झाला का आभासवाद? हे एवढंच समजायचं. तर अवच्छेदक वाद व आभासवाद यातील युक्त आणि युक्तता म्हणजे युक्त कोण आणि अयुक्त कोण याचा विचार आता आपण करतोय. आता प्रसंग प्राप्त दोन वाद तुम्हाला आम्ही सांगितलं. तर तुमच्या मनात विचार असेल ना की ह्याच्यामधला कोणाला आम्ही मानू, कोणाला नको मानू, म्हणजे कोणाला ग्रहण करू आणि कोणाला त्याग करू. दोघांची दोन मतं सांगितली. दोन्हीच्या दोन्ही मतं एकत्र कशी काय घ्यायची? या दोघांपैकी कुठलं तरी एक बरोबर असणार आहे आणि एक चुकीचं असणार आहे. ते ह्याच्यापैकी चुकीचं कोण बरोबर कोण ते सांगा. बरोबर आहे. आता प्रसंग प्राप्त अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्त अयुक्ततेचा विचार करू. काय करू? युक्त कोण आणि अयुक्त कोण याचा विचार करू. कोणी जर विचारलं, मला प्रश्न केला की स्वामीजी मी भक्ती करू का तुमच्यासाठी उपनिषदाचा अभ्यास करण्यासाठी व्याकरण वगैरे पाठ करू, काय करू? तर मी काय सांगायचं? उत्तर काय द्यायचं? दोन्ही कर असं सांगायचं का? मग दोघांपैकी एक सांगावं लागेल. मग मला तपासावं लागेल त्याचा अधिकार काय. बरोबर ना? त्याला शंका आली, त्याचा अर्थ वाटतंय काय? भक्ती पण बरोबर आहे. मग मी हळूच सांगणार तुला भक्ती आवडते का? तो म्हणाला हो. तर मग भक्तीच कर असं आपण म्हणणार की नाही? बरोबर आहे. आणि दुसरा आला आणि तो म्हणाला स्वामीजी मी 10 वर्ष भक्ती केलेली आहे, सगळं केलेलं आहे, नारद भक्ती सूत्रापर्यंत सगळं वाचलेलं आहे, भागवत वाचलेलं आहे, गाथा वाचलेली आहे, ह्या वाचलेल्या आहेत, ज्ञानेश्वरी वाचलेली, सगळ्या गोष्टी केलेल्या. आता मी भक्ती करू की तुमच्या उपनिषदाच्या पाठाला बस? याला मी काय सांगणार? उपनिषदाच्या पाठाला बस म्हणून सांगणार. बरोबर आहे. काय आठवतं का? अधिकार तैसा उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश. बरोबर आहे ना? अधिकार तैसा करू उपदेश. त्याप्रमाणेच आपण विचार करणार ना. तर त्यांना काही घेणं देणं नाही आणि सगळे लोक बसतायत म्हणून बसतोय पाठ. तर त्याला आपण सांगू बाबा भक्तीच केलेली बरी. तुझ्या मनामध्ये संशय आहे ना, भक्ती करू का? जर संशय नसता तर तो म्हणाला असता मला शिकवा स्वामीजी, आहे ना. आणि दुसरा म्हणतोय की मी एवढा अभ्यास केलेला आहे तरी त्याच्या मनामध्ये अजून भक्ती करावी की न करावी, का ज्ञान मार्गाला लागावं. तर भक्तीनंतर ज्ञान मार्गाला लागावंच लागणार, कारण ज्ञान मार्ग तुमचा सुटका करणार. बरोबर आहे. तर मग त्याला मी सांगेन काय? ज्ञान मार्गाला लाग. मग आता तोच प्रश्न इथे येतोय, काय अवच्छेदवाद चांगला की आभासवाद चांगला? हा प्रश्न आला की नाही? काय प्रश्न आला? अवच्छेदवाद चांगला की आभासवाद चांगला? बरोबर आहे. त्याचं उत्तर काय? जे तिथं तेच उत्तर इथं. बरोबर. मुमुक्षूंचा अधिकार भेदाने दोन्ही वाद चांगलेच आहेत. अधोरेखा काय?
एकासाठी नाही, मुमुक्षूचा जसा अधिकार आहे ना, मुमुक्षूचा जसा अधिकार आहे त्या अधिकार वेदाने आभासवाद पण चांगला आहे आणि अवच्छेदवाद पण चांगला आहे. बरोबर आहे ना? मग चांगला आहे तर मग काय आता पुढे तरी पण जरा ऐका ना, माझं आपलं मराठवाड्यामध्ये ऐका ना करण्याची सवय असते की काय, तो ऐकवाय तरी म्हणतात ऐका ना, म्हणजे ऐका ना म्हणजे काय, मी बोलतोय ते सगळं समजावून घ्या, मध्ये बोलू नका असा अर्थ असतो ना. तसंच अर्थ आहे की तुम्ही जे दोन्ही अधिकार भेदाने आभासवाद पण चांगला आहे आणि अवच्छेदवाद पण चांगला आहे. मग तरी पण माझं म्हणणं आहे की बाबा काय, हे तथापि शब्दाने मंद बुद्धी मुमुक्षुस विषयाची समजूत होण्यास आभासवाद चांगला असल्यामुळे भाष्यकारांनी आणि विद्यारण्य स्वामींनी आभासवाद चांगला म्हटला. याला अधोरेखा. कोणी आभासवादाला चांगलं कोणी म्हटलेलं आहे? म्हणणारे कोण? एक भाष्यकार, दुसरा पंचदशीकार विद्यारण्य स्वामी. बरोबर. कोणी चांगलं म्हटलेलं आहे आभासवादाला? भाष्यकार. आणि कोण? विद्यारण्य स्वामी यांनी काय म्हटलेलं आहे? आभासवादाला चांगलं म्हटलेलं आहे. का म्हणून चांगलेलं म्हटलंय? अरे मंदबुद्धी आहे तो, मुमुक्षु आहे, मंदबुद्धी आहे पण मुमुक्षु आहे ना. मंदबुद्धी आहे आणि मुमुक्षु आहे. बोला विषय समजून सांगण्यास सोपं आहे म्हणून काय आभासवाद चांगला. म्हणून भाष्यकारांनी आणि विद्यारण्य स्वामींनी आभासवाद चांगला म्हटलाय. चांगलं म्हणण्यात कारण काय? एवढेच की पंचमहाभूतांची कार्ये जशी घटपटादी जड पदार्थ आहेत तसे अंतःकरण भूतकार्य आहे. काय काय म्हणतात? जशा तऱ्हेने पंचमहाभूतांची कार्ये घटपटादी आहे तशा जड पदार्थ आहे. पंचभूताची सगळी कार्य घट पट मट आदी हे सगळे काय? जड पदार्थ. मग अंतःकरण जड आहे का चेतन आहे? अंतःकरण कसं जड आहे का चेतन? अंतःकरण जड. बरोबर आहे. तसंच अंतःकरण ही भूतकार्य आहे ना. अंतःकरण पण भूतकार्य आहे. असे असून अंतःकरण विशिष्ट चैतन्यात असे जीव म्हणावयाचे तसे घट विशिष्ट चैतन्याचे जीव म्हणणे प्राप्त आहे. जैसे अंतःकरण विशिष्ट चैतन्याला काय? अंतःकरण विशिष्ट चैतन्याला तुम्ही जीव म्हणतात की नाही, तसे घट विशिष्ट चैतन्याला जीव म्हणा ना. अंतःकरण जड आहे की नाही? घट जड आहे की नाही? मग अंतःकरण विशिष्ट चैतन्याला तुम्ही जीव म्हणतात, मग घट विशिष्ट चैतन्याला पण जीव म्हणा का? घट जड आहे, अंतःकरण जड आहे ना. तर अंतःकरण जड विशिष्ट चैतन्य जीव होतो, तर घट हा पण जड आहे, जड विशिष्ट चैतन्य त्याला पण जीव म्हणा. आली का? आपत्ती आली की नाही? काय आपत्ती आली? दशातऱ्हेने घटपट मठ हे पदार्थ पंचमहाभूतापासून बनले. मग इथे जो अंतःकरण आहे हे अंतःकरण आहे ना, हे अंतःकरण पंचभौतिकच आहे. मग ते पंचभौतिक असेल तर ते पण जडच आहे.
मग एक अंतःकरण विशिष्ट चैतन्य जर जीव बांधतो तर घट विशिष्ट चैतन्य पण जीव बनायला काय झालं? तो पण जड आहे ना. अंतःकरण पण जड आहे आणि घट पण जड आहे. अंतःकरण जड विशिष्ट चैतन्य जीव बनत आहे तर घट जड विशिष्ट चैतन्य जीव बनायला काय आहे? हे आलं ना? शंका आली ना? पण व्यवहारात आपण घस विशिष्ट चैतन्याला कोणी जीव मानतात का? म्हणतात का? पण अंतःकरण विशिष्ट चैतन्याला मात्र काय म्हणतात? जीव मानतात का? नाही म्हणतात? मानतात ना. कोणाला? घट विशिष्ट चैतन्याला कोणीही जगातला कोणी माणूस जीव मानत नाही. पण अंतःकरण विशिष्ट चैतन्याला मात्र सगळेजण जगातले माणसं काय करतात? जीव मानतात. घट विशिष्ट चैतन्यास कोणी जीव मानित नाही. फक्त अंतःकरण विशिष्टाच जीव मानतात. याचा अर्थ काय झाला? तुम्ही घटपटादी पदार्थापासून घटपटादी पदार्थ जड आहे, अंतःकरण पण जड झालं तरी पण घटपटादी पदार्थापेक्षा अंतःकरणाला तुम्ही वेगळं मानताय. ते घटपटादी पदार्थापासून अंतःकरणाचे वेगळे पण काय? बरोबर आहे ना? की घटही जड आहे, अंतःकरण पण जड आहे, तरी घट विशिष्ट चैतन्याला तुम्ही जीव मानत नाही आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्याला तुम्ही जीव मानताय. याचं कारण समजावून. याचं कारण हेच आहे, घट जड आहे, अंतःकरण जड आहे. दोन्हीही जड असलं तरी पण घटपटादी पदार्थापेक्षा अंतःकरणामध्ये काही खासम खास आहे. आपल्या मराठवाड्याच्या भाषेत काय खासम खास म्हणजे काय? विशेष काहीतरी आहे. म्हणूनच या विशिष्ट चैतन्याला काय म्हणतात? जीव म्हणतात आणि घट विशिष्ट चैतन्याला जीव म्हणत नाही. बरोबर आहे. याकरता जड पदार्थाहून अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे अंतःकरणात चैतन्याचा आभास मानून साभास अंतःकरण काय मानलंय? साभास अंतःकरण विशेषण मानणे आवश्यक आहे. आभासवाद का चांगला समजलं का? का अंतःकरण विशिष्ट चैतन्य जीवाला मानता का? होय. मग घट विशिष्ट चैतन्याला पण काय माना? जीव माना ना. का बरं? तर म्हणतो घटपट हे पंचभौतिक पदार्थापासून बनलेले आहे. मग अंतःकरण पण पंचभौतिक पदार्थापासून बनलेलं आहे. जर बनलेलं आहे मग दोघांमध्ये फरक काय? ते पण जड, हे पण जड. पण अंतःकरणाला विशिष्ट चैतन्याला तुम्ही जीव मानाल आणि घट विशिष्ट चैतन्याला तुम्ही काय म्हणणार? जीव म्हणणार नाही. हे कसं काय? म्हणून काही नाही काहीतरी तुम्ही अंतःकरणामध्ये फरक करून दाखवा, मग आम्ही मान. तर त्याच्यासाठी काय म्हटलंय? अंतःकरण स्वच्छ आहे ना. स्वच्छ आहे म्हणजे आरशासारखं. भिंतीमध्ये तुमचं प्रतिबिंब दिसतं का? नाही. पण आरशात का? स्वच्छ. बरोबर आहे. तशाच तऱ्हेने अंतःकरण काय? स्वच्छ आहे. त्याच्यामुळे चैतन्याचा आभास त्याच्यामध्ये येऊ शकतो. हे त्याचं निराळेपण आहे. कोणापेक्षा? घटपटादीपेक्षा. घटपटादी मध्ये अंतःकरणाचं आभास येऊ शकत नाही, पण तो अंतःकरणामध्ये येतो. कारण ते स्वच्छ आहे. बरोबर आहे. आभास योग्य आहे म्हणून अंतःकरणामध्ये आभास येतो. म्हणून आभास व्याधाने काय मानलेलं आहे? जीव मानण्यासाठी साभास अंतःकरण हे काय मानलेलं आहे? विशेषण मानलेलं आहे. काय मानलेलं आहे?
साभास अंतःकरण कोण मानलेलं आहे? विशेषण मानलेलं आहे. आणि उपहितासाठी साभास अंतःकरण उपाधी मानलेली आहे. बरोबर आहे? समजलं? इथपर्यंत पुढे जाऊ का? जाऊ का सगळे? उगाच मान डोलवते मुला. खरोखर समजलं का? अरे खरोखर समजलं ना या गोष्टी तर आपल्या कोट कल्याण झालं समजायचं. काय किती तुम्हाला लाखो रुपये मिळाले, कोटी रुपये मिळाले तरी काही कल्याण होणार नाही. पण हे समजलं तर जीवाची सगळी दुःख, जीवाचा सगळा त्रास, क्लेश, दुःख. अरे लग्न झालं नाही तरी दुःख, लग्न झालं मूल नाही तरी दुःख, मूल झालं तरी इडवाकडं अपंग निघालं, मतिमंद निघालं तरी दुःख, चांगलं निघालं तर पुढे काय केलं, शिकलं नाही म्हणून दुःख. बरं शिकलं पुढे पर्यंत 11वी 12वी पर्यंत, म्हणून 3 लाख मध्ये त्याचा नंबर लागला नाही म्हणून दुःख. बरं नंबर लागला तरी अपॉइंटमेंट झाली नाही म्हणून दुःख. किती दुःख आहे बघा, विचार करा. ही सगळ्या दुःखामध्ये मनुष्य काय करतोय? जेवढा आवश्यक आहे तेवढं करतो. कोणाला मुलाला समाधान मिळण्यासाठी बापाचं कर्तव्य आहे तेवढं तो करतो. पण बाकी स्वतःला कसा ठेवतो? अलग ठेवून देतो. तुला मोठा केलेला आहे, शिकवलेलं आहे, आता तुझं तू बघ. आहे ना? मी ह्याच्यामध्ये गुंतून पडणार नाही. मी ज्ञानेश्वरी वाचणार, मी काय विचारसागर वाचणार, मी काय करणार पंचदशी वाचणार, मी स्वतःला ओळखणार, मी संसाराला ओळखणार आणि ब्रह्मतत्वाला ओळखणार. आणि मी शांतपणे मस्तपैकी दीप जसा तऱ्हेने तेल संपल्यानंतर भिजून जातो तशा तऱ्हेने भिजून जाणार. का झाकली या पेटीचा हे नेणूजी खांद्याला खेळतो या रीती जो पांडवा देह ठेवी. सांगा अर्थ. असंही तर दिवा आहे त्याच्यावरून काच लावले म्हणजे बंद लावले, ते कधी विसतो ते कोणाला माहित पण होत नाही. खांद्यावर ते विजले तसा माझा देह पडावा, होय, अशी माऊलीची ओळी बस. आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. तेल संपलं की दिवा जसा भिजून जातो आपोआप, तशा तऱ्हेने माझं काय प्रारब्ध संपलं की बस की माझं हे सगळं संपावं. मग त्या शरीराला पुरलं तर चालेल का? अग्निडाग द्यायचा का? समाधी करायची का? देऊळ बांधायचं का? याच्याशी माझा काही संबंध नाही. आणि तुम्ही पण विचार करू नका. लक्षात येतंय का? मग तुम्ही मासिक कराल का? मग वार्षिक कराल का? मग वर्षाला तुम्ही काय कराल? समारंभ कराल का? मग माझ्या नावाने देऊळ बांधाल काय? हे मूर्ख माणसाचे, हे मूर्खांचे विचार आहे. आणि हे मूर्खांचे विचार आहे, हे कळण्यासाठी हे शिकावं लागतं. कारण हे या विचाराने आपण मूर्ख बनू नये, जग आपणाला मूर्ख म्हणू नये, देव आपणाला मूर्ख म्हणू नये. म्हणून आपण काय करायचं असतं? हे शिकायचं असतं. म्हातारपणामध्ये तरी काय करायचं? तुमचं तुम्ही बघा. तुमचं काय केलेलं आहे? लग्न करून दिली, आता तुमचं पोट कसं भरायचं ते बघा. मला सकाळी 2 रोट्या आणि संध्याकाळला 2 रोट्या फक्त लागणार आहे. आजारपणा पडला तर काय गोळ्या वेळा द्यायची तर दे, नाही द्यायची तर देऊ नको, मला चिंता नाही. माझ्या प्रारब्धाने जेवढं मला मिळायचं आहे तेवढं मिळेल. जितकं आयुष्य असेल तेवढं मी जगेन. आणि ज्या दिवशी मरायचं असेल त्यावेळेला मरेन. या शरीराचं काय होत आहे? 10व्या मजल्यावर सडताय, 10 दिवस सडून जात आहे का? नदीत बुडून मेलं का आगीत जळून मेलं, मला याची पर्वा नाही. बरोबर? इतकं तुम्ही बनलं पाहिजे, इतकं धैर्यवान तुम्ही बनलं पाहिजे. तुमच्या सभासदाला पक्क बनता पक्क बनलं पाहिजे. 100% है ना? नसत्या चिंता करायच्या नाही. नाही तर आतापर्यंत मी जेलमध्ये असतो ना स्वामीजी. हो 100% जेलमध्ये. मग मग पटकन वाचवलं की नाही? एका मिनिटात चूक पेटते की नाही सांगा? एका मिनिटात चूक पेटते की नाही? घर घेऊन येऊ त्याने दगड मारलाय तर तुमच्या जवळ वीट आहे की नाही? आणि तुमची ताकद जास्त आहे, तुम्ही ताकद घेऊन त्याचं डोकं फोडू शकता की नाही? फोडू शकता. आणि तत्काळ त्याचं डोकं फोडून पडला,
पोलीस येणार तुम्हाला घेऊन जाणार होते की नाही? वाचवलं कोणी वाचवलं? अनुभव आहे. हा? वाचवलं कोणी वाचवलं? या विचारानं वाचवलं. विचार सांगा. कोण वाचतं? विचार वाचवलं. बरोबर आहे. चला पुढे. आता हे लक्षात याकरता जड पदार्थाहून अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे अंतःकरणात चैतन्याचा आभास मानून साभास अंतःकरण विशेषण मानणे आवश्यक आहे. एवढ्याला अधोरेखन करा आणि याला विसरू नका. एवढ्याला काय मानणं आवश्यक आहे? अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे अंतःकरणात चैतन्याचा आभास मानून साभास अंतःकरण विशेषण मानणे आवश्यक आहे. साभास अंतःकरण काय होतं? विशेष आहे. आता प्रश्न मानला बघा, घटपटादी जगातले सगळे पदार्थ जड आहेत कारण ते पंचभौतिक आहे. मग अंतःकरण पंचभौतिक नाही का? आहे. मग ते पण जड नाही का? आहे. मग घटपटादी मध्ये आवाज होत नाही आणि अंतःकरणामध्ये आवाज होतो. याचं कारण अंतःकरण स्वच्छ आहे. बघूया. जड पदार्थ आणि अंतःकरण ही पंच महाभूताचे कार्य असतात. अंतःकरणाचाच आभास का मानावा असे कोणी म्हणेल तर त्याचं उत्तर काय? आरसामध्ये कुठलं मटेरियल असतं? पृथ्वी आहे ना. आणि भिंत कशाची बनते? दोनांचं मटेरियल एकच आहे ना, कच्चा माल एकच आहे ना. आरसा आणि भिंत. कोण? आरसा आणि भिंत हे पृथ्वीचीच कार्य असतात. पृथ्वीच्या अस्वच्छ परमाणूंची भिंत आणि स्वच्छ परमाणूंचा आरसा असल्यामुळे भिंतीत प्रतिबिंब होत नाही आणि आरशात होते. समजलं का? काय समजलं? आरसा पंचमहाभूतापासून बनले आणि अंतःकरण पण काय? भिंत पण पंचमहाभूतापासून. पंचमहाभूतांचे परमाणू असतात. भिंतीचे परमाणू अस्वच्छ आहे आणि आरसाचे परमाणू स्वच्छ आहे. म्हणून आरशात प्रतिबिंब होत आणि भिंतीत होत नाही. साधी गोष्ट. बरोबर. पृथ्वीच्या अस्वच्छ परमाणूने भिंत आणि स्वच्छ परमाणूचा आरसा असल्यामुळे भिंतीत प्रतिबिंब होत नाही आणि आरशात होते. हा झाला दृष्टांत. त्याप्रमाणे घटादी पदार्थ आणि अंतःकरण ही दोन्ही पंचमहाभूतांची कार्य आहे. बरोबर आहे. ही दोन्ही पंचमहाभूताची कार्य असली तरी भूतांच्या तमोगुणाचे कार्य घटादी पदार्थ आहे. कोण? भूतांच्या सत्व रज तमोगुण प्रत्येक भूतामध्ये असतात. त्यामधल्या सत्व रज तमो गुणापैकी तमोगुणाचे कार्य कोण आहे? घटादी पदार्थ. बरोबर आहे. आणि सत्वगुणाचे कार्य अंतःकरण. एवढं लक्षात ठेवशाल का? अधोरेखा करा. काय? भूतांच्या मध्ये तमोगुणाचे कार्य घटादी पदार्थ आहे आणि सत्वगुणाचे कार्य अंतःकरण आहे. म्हणून घटादी पदार्थात चैतन्याचा आभास होत नाही. घटादी पदार्थ घट तमोगुणापासून बनलेला आहे ना. अंतःकरण तेजस आहे आणि सत्वगुणापासून बनले. म्हणून अंतःकरणामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब होत घटपटादी होत. बरोबर आहे. याकरता सावास अंतःकरणात चैतन्याचं विषण मानणे योग्य. अधोरेखा करा. का?
घटपटादी पदार्थ पृथ्वीच्या तमोगुणापासून बनलेले आहेत. प्रतिबिंब येण्यायोग्य नाही आहे ना. अंतःकरण तेजस पदार्थ आहे आणि सात्विक गुणवाला आहे म्हणून त्याच्यामध्ये प्रतिबिंब योग्य आहे, प्रतिबिंब येऊ शकतो. म्हणून सावास अंतःकरण चैतन्याचे विशेषण आहे, योग्य मानणे योग्य आहे. झालं पॅराग्राफ. आता घड्याळात किती मिनिटं आहेत बघ. 15 मिनिटं. 15 मिनिटं. तर पुढचे जाऊ का. अंतःकरण चैतन्याचा द्विविध प्रकाश. काय सांगायचं. अंतःकरणामध्ये चैतन्याचा 2 प्रकारे प्रकाश होतो. काय. अंतःकरणामध्ये जो चैतन्याचा दिवा लागलाय हा 2 प्रकारे लागतो. बरोबर आहे. कसा तो बघूया. सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतो. बरोबर आहे. आता बघा ही भिंत दिसते तुम्हाला का. अरे सूर्याचे किरण सगळीकडे आहेत ना, ते या भिंतीवर पडले. बरोबर आहे. आणि सूर्य अस्तावर गेल्यावर त्याच्याबरोबर किरण पण गेले. मग ही भिंत दिसेल का. या भिंतीवर तुम्ही आदळाल की नाही. बरोबर आहे ना. तर सूर्याचा सामान्य प्रकाश आहे. बरोबर आहे. कुणावर. या भिंतीवर. म्हणून ही भिंत तुम्हाला दिसते. आता हे लेकरू आहे ना, ह्या लेकरूने मजाक करण्यासाठी काय केलं, त्याचा जो गंध लावण्याचा आरसा आहे ते घेऊन आलं आणि तिथे उभं राहिलं. आणि ते उभं राहून त्याचे प्रकाश किरण आरशावरून घेऊन तुमच्या इथे टाकलं. त्या भिंतीवर त्या आरशाचा कवडसा येतो का नाही येतो आहे ना. लेकराने मजाक म्हणून केली. पण भिंतीवर पडला की नाही कवडसा, प्रतिबिंब पडलं की नाही. मग आता 2 प्रकाश झाले ना. कुठले. सूर्याचा सामान्य प्रकाश आणि आरशातून आलेला प्रकाश. हे 2 प्रकाश आले. बरोबर आहे ना. बर. माऊलीला देखील समजायला लागलं, मान डोलवायला लागलं नाही ना. सूर्याचा हे बघ परभणी जिल्ह्यामध्ये अडाणी माऊल्या सुद्धा काय करतात, वर्षोनवर्ष रंगनाथ महाराजाला ऐकलेले आहे ना. आणि खूप प्रवीण झाल्या, हुशार झालेल्या. त्याच्यामध्ये अडाणी आणि काय शिकलेला असा ह्याच्यामध्ये फरक नाही. शिकलेलं देखील या गोष्टी समजत नाही. आणि ते अडाणी माणूस पटकन काय करतंय, एखाद्या कीर्तनकाराला घाम फोडू शकतो. महाराज याचं कसं काय म्हणत. हे अंतःकरणामध्ये 2 प्रकारचं चैतन्य असतं. हे कसं काय झालं की त्याला घाम फुटलं. बाई क्षमा कर, मी काही शिकलेलं नाही, तू शिकलेली आहे, तुला लोटांगण बांधतोय, पण माझ्यापासून माझा पिंड सोडून दे, माझ्यापासून सोडून दे, तुला मला कीर्तन पूरक करू दे. असंच म्हणेल की नाही. तोपर्यंत त्याला माझ्यासारखा असं घमघम घाम आलेला आहे की बाई आता दुसरा काही प्रश्न पूछतोय किंवा दुसरी बाई दुसरा काही प्रश्न विचारत नाही. एकदा पाकिट घेतो आणि पटकन भोरकन परभणी जिल्ह्यामध्ये असं होतं. अडाणी बाया देखील तेच पुन्हा ऐकून त्याच्यामध्ये कुशल झालेले असतात. तर चला, सूर्याचा सामान्य घरातील भिंतीवर असतो. त्याच भिंतीवर आरशातील सूर्यप्रकाशाच्या आणखी कवडसा पडला असता कवडसाच्या जागी पूर्वीचा सामान्य प्रकाश आहे का नाही आहे. आणि कवडसाचा दुसरा प्रकाश आहे की नाही. मग त्या ठिकाणी दोन्ही प्रकाश भिंतीवर होतात ना. त्या भिंतीवर सामान्य प्रकाश आहे आणि आरशातून आलेला सूर्याचा प्रकाश तो पण आहे. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकाश आहेत की नाही. समजलं. मग पुढे जाऊया. याला म्हणतात दृष्टांत. त्याचप्रमाणे अंतःकरणाचे ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश असून आभासाचा आणखी दुसराही प्रकाश आहे. बघा, घटपदार्थ, पटपदार्थ, मठपदार्थ याच्यामध्ये चैतन्य आहे की नाही.
का? अरे नसतील तर ते पदार्थ राहूच शकत नाही. काय आहे ना, त्याच्यामध्ये जे अस्ति अस्ति आहे जे तुम्ही म्हणता ते चैतन्य आहे ना. कोण? सामान्य चैतन्य प्रत्येकामध्ये आहे. कोणामध्ये? यज्ञ यावत वस्तूमध्ये जितक्या वस्तू आहेत या संसारामध्ये त्या प्रत्येक वस्तूमध्ये त्या चैतन्याचा प्रकाश, सामान्य प्रकाश आहेच आहे. बरोबर आहे. मग अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये देखील सामान्य प्रकाश असेल की नसेल? आहेच ना. बरोबर आहे. केवळ सामान्य प्रकाश त्याच्यामध्ये असेल तर अंतःकरण घटपटादी सारखंच असेल. हे लक्षात येतंय का? मग अंतःकरणामध्ये आणि घटपटादी पदार्थांमध्ये फरक राहणार नाही. पण अंतःकरण घटपटादी पदार्थापेक्षा वेगळे. पण मग अंतःकरणामध्ये काय? तर अंतःकरणामध्ये या भिंतीवरल्या सामान्य प्रकाश आणि आरशाचा प्रकाश अशा तऱ्हेने दोन प्रकाश या भिंतीवर असतात. तशाच तऱ्हेने अंतःकरणामध्ये त्याचा सामान्य प्रकाश आणि ते स्वच्छ असल्यामुळे चैतन्याचा कवळशासारखा प्रकाश, हे दोन्हीही प्रकाश अंतःकरणामध्ये असतात. म्हणून हे घटपटामध्ये सामान्य एकच प्रकाश असतो, अंतःकरणामध्ये सामान्यही प्रकाश असतो आणि दुसराही प्रकाश असतो. आभास रूप प्रकाशही येतो, कारण ते स्वच्छ आहे, सत्वगुणामुळे बनलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चैतन्याचा प्रकाश येतोच येतो. बरोबर आहे. जशा तऱ्हेने मातीचा तुकडा, खापर कोणाचा, विटाचा तुकडा घेतला हे ना, तर ते प्रतिबिंब देईल का? कवळसा देईल का? पण आरसा देतो का? आरसा स्वच्छ आहे, प्रतिबिंब देऊ शकतो. म्हणून तशाच तऱ्हेने काय झालंय, अंतःकरणामध्ये स्वतःचा सामान्य प्रकाश पण आहे आणि आभासरूप प्रकाश पण आहे. म्हणून अंतःकरण हे घटपटादी पदार्थापासून वेगळं बनून जात. बरोबर आहे. चला, त्याचप्रमाणे अंतःकरणाच्या ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश असून केलं का? अधोरेखा केली का? आभासाचा आणखी दुसराही प्रकाश आहे, इथपर्यंत अधोरेखा करा. झालं. अंतःकरणामध्ये काय? घटपटादीप्रमाणे सामान्य चैतन्याचा प्रकाश आहे आणि आभासरूप चैतन्याचा प्रकाश आहे. अशा तऱ्हेने अंतःकरणामध्ये डबल प्रकाश झाला. किती झाला? दोन प्रकारचा प्रकाश झाला. चला पुढे या. अशा दोन प्रकाशाने युक्त असलेल्या अंतःकरण विशिष्ट चैतन्यासच प्रमाता म्हणावा. काय? दोन चैतन्याने युक्त असणाऱ्या अंतःकरण विशिष्ट चैतन्यात प्रमाता म्हणावा. अधोरेखा करा. आणि जड पदार्थ विशिष्ट चैतन्यात प्रमाता म्हणता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये एकच प्रकाश असतो, सामान्य प्रकाश आहे. म्हणून ते जड ठरतात. अंतःकरणामध्ये दोन प्रकाश असतात, म्हणून त्याला काय म्हणता येतं? प्रमाता म्हटलं जातं. अंतःकरण हे दोन प्रकाश असलेल्या अंतःकरण विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणतात. जड पदार्थ विशिष्ट चैतन्यात प्रमाता म्हणता येणार नाही.
बरोबर आहे. आभासवादामध्ये सगळं जुळलं. काय आभासवादामध्ये सगळं जुळलं, पण अवच्छेदक वादामध्ये काय होत आहे? गडबड येते. काय गडबड येते? इथे केवळ अंतःकरणालाच काय मानलेलं आहे? अंतःकरण हे काय विशेषण मानलेलं आहे ना? आणि त्याच्यामध्ये आभासाला मानलेला नाही है ना? मग जैसे घटपटादीमध्ये सामान्य चैतन्य आहे, त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये सामान्य चैतन्य मानलेलं आहे. आणि केवळ अंतःकरणाला विशेषण किंवा उपाधी मानलेली आहे. आवाज तिथे घेतलेलाच नाही. दोन चैतन्य अंतःकरणामध्ये आलेली नसल्यामुळे असलं अंतःकरण प्रमाता होऊ शकत नाही. जशा तऱ्हेने घटपटात प्रमाता नाही. हा दोष कोणामध्ये आला? अवच्छेदक वादामध्ये. कोणामध्ये नाही आला? आभासवादामध्ये नाही आला. कोणामध्ये आला? काम आला. कारण त्यामध्ये प्रमाता मानण्यासाठी अंतःकरणाला, केवळ अंतःकरणाला विशेषण मानलेलं आहे. तिथे आभासाला जवळ देखील येऊ दिलेलं नाही है ना? म्हणजे घटपटादीमध्ये जशा तऱ्हेने सामान्य चैतन्य असतं, तसंच अंतःकरणामध्ये देखील काय सामान्य चैतन्य आहे. दुसरा आभास त्याच्यामध्ये नाही. म्हणून काय होईल? जर घटपटादीमध्ये सामान्य चैतन्य आहे, ते प्रमाता नाही, तशाच तऱ्हेने अंतःकरणामध्ये केवळ सामान्य चैतन्य आहे, ते पण प्रमाता बनणार नाही. त्या विशिष्ट चैतन्य, केवळ अंतःकरण विशिष्ट चैतन्य प्रमाता बनू शकत नाही. कारण घट विशिष्ट चैतन्य जर प्रमाता नाही, तर केवळ अंतःकरण विशिष्ट चैतन्य प्रमाता बनू शकत नाही. हा दोष कोणामध्ये? अवच्छेदक वादामध्ये हा दोष आहे. बरोबर आहे. आणि हा दोष कोणामध्ये नाही? आभासवादामध्ये नाही. कारण त्या ठिकाणी आभास, अंतःकरण जे चैतन्याचं विशेषण बनतं, ते अंतःकरण दोन प्रकाशाने युक्त असतं. एक सामान्य प्रकाश आणि आभासाचा प्रकाश. आणि त्याच्यामुळे घटामध्ये केवळ सामान्य प्रकाश असतो, आभासाचा प्रकाश नसतो. अंतःकरणामध्ये सामान्य चैतन्य असतं आणि आभास चैतन्य असतं. म्हणून घटपटादीपेक्षा वेगळेपणा कोणामध्ये आहे? अंतःकरण. झालं. कोणामध्ये दोष येतो? कुठल्या वादामध्ये दोष येतो? अवच्छेद. आणि कुठल्या वादामध्ये दोष येत नाही? म्हणून कोण युक्त आहे आणि कोण अयुक्त आहे? निर्णय झाला की नाही ना? पण काय सांगितलंय? अवच्छेदक वादात अंतःकरणात आभास मानित नसल्यामुळे अंतःकरणाप्रमाणे घटविशिष्ट, शरीर विशिष्ट किंवा वृत्ती विशिष्ट घेतल्यास प्रमाता मानावा लागेल. पण असं घटत नाही ना. हे आपल्या अनुभवामध्ये नाही. घटविशिष्ट चैतन्य प्रमाता आहे का? नाही. वृत्ती विशिष्ट चैतन्य प्रमाता आहे का? नाही. शरीर विशिष्ट चैतन्य प्रमाता आहे का? नाही. हे आपल्या अनुभवात नाही आहे. तर अंतःकरण विशिष्ट चैतन्य देखील प्रमाता बनू शकत नाही. प्रमाता कधी बनेल? आभास सहित अंतःकरण विशिष्ट चैतन्य हे काय बनेल? हे काय बनेल? प्रमाता बनेल. बोला परत. आभास सहित अंतःकरण विशिष्ट चैतन्य कोण बनू शकतो? प्रमाता, जीव, संसारी बनू शकतो. आणि कोण नाही बनू शकत? घटविशिष्ट सामान्य चैतन्य
बनवू शकत नाही. बरोबर आहे ना? प्रमाता बनण्यासाठी चैतन्याचं विशेषण कोण बनावं लागतं? आभास सहित अंतःकरण बनावं लागतं. ज्याच्यामध्ये दोन प्रकाश असतात, स्वतःचा प्रकाश, सामान्य प्रकाश, आणि दुसरीकडून आलेला आभासाचा प्रकाश. आणि डबल प्रकाश झाल्यामुळे ते काय बनतं? प्रमाता चैतन्य बनतो, जीव बनतो, संसारी बनतो. आलं? इथपर्यंत आलो आहे. आणि व्यक्ती विशिष्ट चैतन्य प्रमाता म्हणावा लागेल, पण ते विरुद्ध आहे ना. शरीर विशिष्ट चैतन्य प्रमाता नाही, व्यक्ती विशिष्ट चैतन्य प्रमाता नाही, आहे ना. केवळ साभास अंतःकरण विशिष्ट चैतन्यच प्रमाता बनतो. पोचलो, कडेला आलो का?